2 चा नेक्स्ट चॅप्टर आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट चॅप्टरचं नाव काय आपलं तर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जो काही पार्ट 1 आहे. ठीक आहे. आपल्या सायन्स बुकचे जो काही सेकंड पार्ट ऑफ सायन्स आहे त्याच्यामध्ये लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 आणि लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 आपल्याला अशा प्रकारे डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय बघणार आहे, जो काही पार्ट 1 आहे त्याविषयी आपण बघणार. आता सिंपली आपल्या चॅप्टरचं किंवा आपल्या लेसनचं नाव काय आहे तर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फर्स्ट ऑफ ऑल ऑर्गॅनिझम म्हणजे काय होते माहिती आहे का तुम्हाला? ऑर्गॅनिझम म्हणजे काय होते तर ऑर्गॅनिझम म्हणजे जे काही आपल्या पृथ्वीवर म्हणू शकतो किंवा जे काही आपल्या पृथ्वीवर सूक्ष्म जीव आहे, सूक्ष्म जीवापासून तर जे काही मोठ्यातला मोठा जो काही अॅनिमल असेल किंवा जे काही ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीवर प्रेझेंट आहे, जीव म्हणू शकतो आपण, त्याला काय म्हणतो आपण ऑर्गॅनिझम. त्याला काय म्हणतो आपण ऑर्गॅनिझम. त्याला काय म्हणतो आपण ऑर्गॅनिझम. आपण पण काय एक ऑर्गॅनिझम आहे. सूक्ष्म जीव जर छोटे किडे जरी असेल ते पण काय ऑर्गॅनिझम आहे. जर डायनासोर आज प्रेझेंट राहिला असता तर तो पण काही जीव होता आणि तेव्हा जेव्हा डायनासोर प्रेझेंट होता तेव्हा पण काय तो एक जीव होता, म्हणजे तेव्हा पण तो काय होता एक ऑर्गॅनिझम होता. आता ऑर्गॅनिझम म्हणजे एक पर्टिक्युलर कॅटेगरी किंवा पर्टिक्युलर स्पेसिस नाही होत. काय ऑर्गॅनिझम म्हणजे एक पर्टिक्युलर कॅटेगरी किंवा एक पर्टिक्युलर स्पेसिस नाही होत. ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर एका सूक्ष्मजीव पासून एलिफंट, आता सूक्ष्मजीव आणि एलिफंट कुठे झाले, एक मुंगी आहे आणि एक एलिफंट आहे. ठीक आहे. एका मुंगीपासून तर एका एलिफंट पर्यंत आणतो आपण त्याला, त्याच्यापासून तर ज्या हत्तीपर्यंत तो सर्वपर्यंत जे काही येत आहे. आता जर आजचा विचार केला तर आपण मोस्टली आपण काय म्हणू शकतो, जो एलिफंट आहे हा मोठा दिसेल साईज मध्ये. ठीक आहे ना, सर्व ऑर्गॅनिझम पेक्षा. तर आपण तो जो काही एलिफंट आहे तर छोटे छोटे ऑर्गॅनिझम आहे यांच्यापासून तर सर्वात मोठा जीव पण त्याच्यामध्ये पण सर्व आले, त्याला काय म्हणतो आपण बर्ड्स आहे, अॅनिमल्स आहे, जे काय म्हणते इन्सेक्ट्स आहे, हे सर्व जे काही युनिसेलर ऑर्गॅनिझम्स आहे, मल्टीसेलर ऑर्गॅनिझम्स आहे, हे सर्व काय झाले ऑर्गॅनिझम. यांना काय म्हणतो आपण ऑर्गॅनिझम. आणि मी ऑर्गॅनिझम म्हणजे इथे कुठे निर्जीव किंवा नॉन लिव्हिंग गोष्टीचा युज केला आहे का? नाही. एलिफंट आहे, अँट आहे, हे सर्व लिव्हिंग आहे. काय हे सर्व लिव्हिंग आहे. आपण पण काय लिव्हिंग आहे, त्यालाच म्हणतो आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यालाच काय म्हणतो आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग लाईफ प्रोसेस म्हणजे काय? आता जर ती ऍंट असेल किंवा त्याच्यानंतर जो एलिफंट असेल किंवा आपण ह्युमन बिंग आहे, आपल्या बॉडीचे काही ना काही प्रोसेस आहे, आपली बॉडी लाईफ जगण्याची म्हणू शकतो किंवा आपल्या बॉडीमध्ये जे काही ना काही फंक्शन्स घडत आहे किंवा आपल्या जगण्यासाठी काही ना काही आपल्या बॉडीमध्ये आपण जिवंत राहिलो पाहिजे. ठीक आहे. आपण जिवंत राहिलो पाहिजे किंवा आपल्या बॉडीमध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन बनलं पाहिजे. या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी काय होत आहे, आपल्या बॉडीमध्ये काही ना काही प्रोसेस घडल्या जाते, काही ना काही फंक्शन्स घडल्या जाते ना. ठीक आहे. त्यालाच म्हणतो आपण लाईफ प्रोसेस. म्हणजे सिंपली आपल्याला या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांची लाईफ प्रोसेस किंवा त्यांचे जे काही जीवन काळामध्ये कशा प्रकारे किंवा त्यांच्या बॉडीमध्ये कशा प्रकारे प्रोटीन्स म्हणू शकतो किंवा ज्या पूर्ण फंक्शन्स कशा प्रकारे घडते त्या आपल्याला काय शिकायचं आहे चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. 4 पॉइंट मध्ये किंवा आपण म्हणू शकतो 4 पॉइंट मध्ये म्हणून आपण याला काय डिवाइड केलेला आहे चॅप्टरला. फर्स्ट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन लाईफ प्रोसेस किंवा आपण म्हणू शकतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. सेकंड आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, सम न्यूट्रियन्स. जे आपल्याला सिंपलची गोष्ट आहे, जर आपल्या बॉडीमध्ये काय लागत आहे, एनर्जी लागत आहे, ते न्यूट्रियन्स लागते ना, प्रोटीन लागते ना, कशा प्रकारे प्रोड्यूस होतं, कशा प्रकारे असं प्रोडक्शन होतं, या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. नंतर तुम्हाला मी एक सांगितलं होतं काय की सेल डिव्हिजन. लास्ट टॉपिक आहे आपला, थोडं डिस्कस करू आपण याच्यावर. लक्ष द्या. सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजन म्हणजे काय होते, एक चाइल्ड आहे ज्याला आपण ऑफस्प्रिंग म्हणतो. काय एक ऑफस्प्रिंग आहे जो मदर बॉडीमध्ये डेव्हलप होत आहे किंवा आपण म्हणू शकतो जो मदर बॉडीमध्ये ग्रोथ होत आहे. काय होत आहे, मदर बॉडीमध्ये ग्रोथ होत आहे. आता तो मदर बॉडीमध्ये ग्रोथ होत असेल तर तो पटकन त्याला काही ना काही पिरियड लागते, काही ना काही काळ लागते. 9th मंथ लागते, माहिती आहे त्याला 9 मंथ लागते. कशासाठी? पूर्ण डेव्हलप होण्यासाठी. कशासाठी? पूर्ण डेव्हलप होण्यासाठी. किती मंथ लागते? 9 मंथ लागत आहे. आणि या 9 मंथ मध्ये होते काय तर त्याच्या एका सेल पासून 2 सेल, 2 सेल पासून 4 सेल, अशा सेल बनत बनत त्याच्या बॉडीमध्ये पूर्ण सेल्स बनते ना. आपली बॉडी कशापासून बनली आहे? सेल्स पासून. आणि त्या सेल्सला काय म्हणतो आपण ग्रुप ऑफ टिश्यू, ग्रुप ऑफ सेल्सला काय म्हणतो आपण टिश्यू. म्हणजे आपली बॉडी पूर्ण टिश्यू पासून बनलेली आहे. काय बनली आहे? सेल्स पासून बनली आहे. आपली बॉडी काय आहे? आपल्या बॉडीमध्ये सेल्स आहे. तर हे सेल्स आता जेव्हा तो एक स्पर्म्स राहतो त्याच्यामध्ये खूप सारे इतके सेल्स राहते का? नाही. काळांतराने काय तो डिवाइड करत जातो. काळांतराने तो काय करत जातो? डिवाइड करत जातो. त्यालाच म्हणतो आपण सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन हे मायटोटिक सेल डिव्हिजन आणि मियोटिक सेल डिव्हिजन आहे. 2 प्रकारे घडल्या जाते. आता मायटोटिक सेल डिव्हिजन काय आणि मियोटिक सेल डिव्हिजन काय? तर मियोटिक सेल डिव्हिजन म्हणजे काय तर पूर्ण बॉडी फॉर्म करणे. ठीक आहे.
आणि मिओटिक डिव्हिजन म्हणजे काय होते, तर आपली जे आता सिंपलची गोष्ट आहे, आपल्या हाताला कट लागतो ना. जर आपल्या हाताला कट लागला, तुम्ही डॉक्टरकडे जाता का? नाही जात ना. थोडस जर आपण पडलो वगैरे असेल तर आपण डॉक्टरकडे जातो का पटकन? हा, मेजर असतं डॉक्टरकडे जाऊ, नाही तुम्हाला पाय तुटलाय आणि मग काही ना होत जुळते असं नाही होत, त्यासाठी तो पण जुळते, बट काही ना काही त्याच्यावर ट्रीटमेंट करावं लागते. ठीक आहे. तर आपला हात जर थोडा कटला असेल तर आपण डॉक्टरकडे जातो का? नाही. त्याच्यावर डेटॉलने वगैरे साफ करू किंवा कालांतराने तो आपोआप काय होतो, जॉईंट होतो ना. हे काम करते सोमॅटिक सेल, जे मायटोटिक डिव्हिजन मध्ये प्रेझेंट राहते. ते सर्व आपण डिस्कस करू. ठीक आहे. नंतर जेव्हा आपण सेल डिव्हिजन टॉपिक वर पोहोचू. ठीक आहे. तर आपला फर्स्ट टॉपिक आहे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. मी आता सांगितलं तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय आणि लाईफ प्रोसेस म्हणजे काय. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मी आता सांगितलं आहे की ऑर्गॅनिझम म्हणजे काय, जे छोट्या सूक्ष्मजीवापासून तर जे काही मोठ्या एलिफंट पर्यंत जेही आपल्या बॉडीवर जेही आपल्या जे काही वर्ल्ड मध्ये किंवा आपण म्हणू शकतो जे काही आपल्या पृथ्वीवर जे काही अॅनिमल, सजीव अॅनिमल प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणू? ऑर्गॅनिझम. किंवा आपण म्हणू सजीव प्राण्यांना काय म्हणू? जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे ना. ऑर्गॅनिझम म्हणजे प्राणी म्हणू शकतो किंवा जीव म्हणू शकतो आपण त्याला, आणि लिव्हिंग म्हणजे आपल्याला माहिती आहे सजीव. ठीक आहे. लाईफ प्रोसेस म्हणजे त्यांच्यामध्ये घडत असणारी प्रोसेस. आता बघा सिंपली डिस्क्रिप्शन करू, पण छोटंसं आहे बघा. आता लाईफ प्रोसेस म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे समजतं जे काही ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये प्रोसेस. आता एक ऑर्गॅनिझम म्हणून आपण ह्युमनचं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. एक आपण पण एक ऑर्गॅनिझम आहे, आपण पण एक प्राणी आहे. ठीक आहे. आपण पण एक जीव आहे. आपण आपला काय घेऊ? एक्झाम्पल घेऊ. आता सिंपलची गोष्ट आहे, आपली बॉडी जर फॉर्म होत असेल किंवा आपली जी बॉडी आहे, ठीक आहे, आपली बॉडी समजते ना, जे आपलं शरीर आहे. आता हे शरीर जर तुम्ही चला 3 दिवस जेवण नाही केलं किंवा दिवसभर पाणी नाही पिले तर चालेल का? नाही चालणार ना. आपल्या बॉडीला प्रोटीन लागते ना. आपल्या बॉडीमध्ये काही फंक्शन घडले जाते. आपल्या बॉडीमध्ये काही ऑर्गॅन आहे जे आपल्या बॉडीला काय फंक्शन घडवून आणण्यासाठी मदत करते. ठीक आहे. म्हणजे आपल्या बॉडीला घडवून आणण्यासाठी किंवा आपल्या बॉडीतले जे काही चालना करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रियन्स लागत आहे, प्रोटीन्स लागत आहे, लिपिड्स लागत आहे, या सर्व गोष्टी काय लागत आहे? एनर्जी पॉवर्स लागत आहे. ठीक आहे. म्हणजे तेच प्रोटीन्स वगैरे काय एनर्जी लागत आहे ना आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे ना. या सर्व गोष्टी जर तुम्हाला कधी अशक्तपणा जाणवत असेल आणि जर तुम्ही डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला सिंपली डॉक्टर काय सांगतो? काय? हिरवा भाजीपाला खायला सांगतो ना. ठीक आहे ना. ग्रीन व्हेजिटेबल्स खायला सांगतो, त्यानंतर फ्रुट्स खायला सांगतो. कशासाठी? फ्रुट्स आहे, ग्रीन व्हेजिटेबल्स आहे, यांच्यापासून काय बनते? आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन बनत आहे. काय बनत आहे? आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन बनत आहे. मी तुम्हाला लास्ट चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे जे काही प्रोटीन कशा प्रकारे बनले जाते. ट्रान्सक्रिप्शन आहे, ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सलोकेशन प्रोसेस सांगितले आहे तुम्हाला. ठीक आहे. प्रोटीन कशा प्रकारे बनले जाते, पॉलिपेप्टाइड चेन्स पासून, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. दे आर द नेसेसरी फॉर अवर ग्रोथ. आपल्या बॉडीसाठी किंवा आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी काय ते नेसेसरी आहे. आता बघा, आपल्या बॉडीमध्ये लंग्स आहे, हार्ट्स आहे, ब्रेन आहे. ठीक आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, या सर्व गोष्टी आहे. याच्यातले एक जरी किडनीज आहे, याच्यातले एक जरी बंद पडलं, काम चालणार का? चालणार आहे का काम? चालणार आहे का? नाही चालणार आहे ना. आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गॅन आहे हे काय एकमेकाच्या कोऑर्डिनेशनला, एकमेकाच्या सहाय्यानं काम करते. काय करते? एकमेकाच्या सहाय्यानं काम करते. आज जर ब्रेन बंद करला, पूर्ण ब्रेन डेड झाला किंवा हार्टनं कामच करणं बंद केलं, मग तर आपण म्हणू बाकी तो आहे आपल्या बॉडीमध्ये. चालणार आहे का? असं चालणार आहे का? नाही. अरे हार्टच काय होईल, आपला पंपिंग करणं बंद करेल तर जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, या सर्व गोष्टी पंपिंग करणं, काय म्हणते आतमध्ये घेणे, या सर्व गोष्टीच बंद होऊन जाईल. ब्लडच सर्क्युलेट आपल्या बॉडीमध्ये होणार तर आपण जिवंत राहणार आहे का? नाही राहणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर किडनीज आहे. आपल्या बॉडीतल्या किडनी आपल्याला माहिती आहे, आपल्या बॉडीमध्ये 2 किडनीज राहतात. त्यातून एक जरी काय काम नसन करत तर एका बॉडीवर ह्युमन काय लाईफ म्हणजे जगू शकतो. ठीक आहे. बट सिंपली आपण म्हटलं की आपल्या बॉडीतल्या किडनीज काम करत नाही. किडनीचं काम काय आहे? काय करते किडनी? किडनीचं काम काय आहे तर आपल्या बॉडीमध्ये जे काही युरिन आहे म्हणतो आपण, जे काय युरिन प्युरिफाय म्हणजे ब्लड पासून युरिन प्युरिफाय करणं आणि काय करणं ते एक्सक्रीट करणं. काय करणं? एक्सक्रीट करणं. ते काम कोण करते? किडनी. म्हणजे त्या किडनी पासून काय करणं, सॉरी त्या ब्लड पासून काय करणं? युरिन बाहेर काढणं. आता किती प्रमाणात वगैरे करते ते जेव्हा आपण डायलिसिस वगैरे शिकू, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली सांगेल की किती प्रमाणात ब्लड काढल्या जाते, का बरं डायलिसिस केल्या जाते, ते मशीन्स का बरं यूज केल्या जाते, या सर्व गोष्टी आपण बघू. ठीक आहे. तर सिंपली आपल्याला माहिती आहे किडनीज आहे, फंक्शन्स आहे, जे काही ब्रेन्स आहे, हार्ट आहे,
त्याच्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. चला एक सिंपली घेऊ, तुम्ही अनुभवलं पण असेल, आपल्या बॉडीमध्ये जर जेवण डायजेस्ट नाही झालं तर 2 दिवस काय ना होत, तुम्ही काय कराल, 2 दिवस डायजेस्ट नाही झालं तर ते काय पोट खराब आहे म्हणा, ठीक आहे ना. बट ते होतच नसेल तर तुमच्या बॉडीमध्ये काय मेजर प्रॉब्लेम होईल. आफ्टर सम टाइम तुमच्या बॉडीतलं जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे काम करणं बंद करेल. डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करणं बंद केलं तर जे काही तुमच्या बॉडीमध्ये जे काय वेस्ट मटेरियल आहे हे बाहेर येणार नाही. वेस्ट मटेरियल बाहेर येणार नाही तर तुमच्या बॉडीमध्ये काय होईल, काही डिसीज काय होईल, म्हणजे घर करणं चालू करेल ना. आफ्टर द सम टाइम तुमची काय होईल, तब्येत वगैरे खराब होईल. आणि दे आर द मेजर कॉन्सिक्वेन्सेस. त्याच्यानंतर तुम्हाला काय जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहे त्यांच्या पुढ्याला पुढे जावं लागेल. म्हणजे सिंपल याच्यावरून समजत आहे आपल्याला की आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन आहे यांचं कोऑर्डिनेशन म्हणजे यांच्या सहयोगाने आपल्याला आपल्या बॉडीमध्ये काय होते, पूर्ण फंक्शन्स घडल्या जाते. आपल्या बॉडीमध्ये जे काही ऑर्गन आहे यांच्या एकमेकाच्या साह्यानं काय घडल्या जाते, तर आपल्या बॉडीमध्ये पूर्ण फंक्शन्स घडल्या जाते. म्हणजे जे काही ऑर्गन्स आहे, लंग्स आहे, हार्ट्स आहे, वेजिटेटिव्ह डायजेस्टिव्ह सिस्टीम्स आहे, त्याच्यानंतर काय एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, या सर्वांच्या एकमेकाच्या साह्याने काय केलं जाते, तर आपल्या बॉडीमध्ये काय घडल्या जाते, फंक्शन्स घडल्या जाते. त्यालाच म्हणतो आपण लाईफ प्रोसेस. आता याच्यातला एक जरी बंद पडला तर आपल्याला चालेल का, नाही चालणार. आणि या सर्व गोष्टी काय करण्यासाठी आपल्याला सुरळीत चालू ठेवण्यासाठी काय आपल्या लाईफ प्रोसेसमध्ये किंवा आपल्या बॉडीला मेंटेन करणं, प्युअर डाएट करणं, या सर्व गोष्टी काय करावं लागेल, आपल्याला मेंटेन करत चालावं लागेल. ठीक आहे ना. आपण जर नेहमी काही खात गेलं, जर आपण चायनीज जर गोष्टी खाल्ल्या जास्त तर आपल्या काय बॉडी डायजेस्ट नाही करत. काय करणार, लवकर डायजेस्ट करते का नाही. त्यासाठी आपल्या बॉडीतले फंक्शन चांगलं घडण्यासाठी आपल्या बॉडीतले जे काही हार्ट्स आहे किंवा जे काही कॅलेस्ट्रॉल म्हणतो आपण किंवा जे काही लिपिड्स आहे या सर्व गोष्टी किंवा जे काही प्रोटीन्स आहे हे सर्व मेंटेन राहण्यासाठी ग्रीन व्हेजिटेबल्स आहे, फ्रुट्स आहे, या सर्व गोष्टीचं काय केलं पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे. ठीक आहे. आणि जे काही आता समजू शकता तुम्ही, ठीक आहे, की लाईफ प्रोसेस म्हणजे काय, तर जे काही आपल्या बॉडीमध्ये फंक्शन्स घडत आहे त्यालाच आपण लाईफ प्रोसेस म्हणतो. त्यालाच काय म्हणतो, आपण लाईफ प्रोसेस म्हणतो. आणि जे काही फंक्शन्स आपल्या बॉडीमध्ये घडत असत हे एकदा कोणता ऑर्गॅन घडून आणते का, नाही, तर एक ऑर्गॅन छोट्यातला छोटा किंवा जे काही आपल्या बॉडीतले जे काही सेल सुद्धा म्हणू शकतो किंवा आपल्या बॉडीतले जे काही छोटा ऑर्गॅन पण काय आपल्या बॉडीमध्ये काम करत आहे, काय करताय, निरंतर काम करत आहे. आणि काय करताय, हे एकमेकाच्या साह्यानं करताय. काय करताय, एकमेकाच्या साह्यानं करताय. ही महत्वाची गोष्ट आहे. जर एक जरी ऑर्गॅन काम करणं बंद केला तर आपल्या बॉडीतली जे काही प्रोसेस आहे कंटिन्यू होईल का, प्रोसेस कंटिन्यू होणार नाही. ठीक आहे. मग त्याला म्हणतो आपण लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. आता रेस्पिरेशन आणि ब्रीथिंग. ठीक आहे. या नंतरची काय रेस्पिरेशन आणि ब्रीथिंग. चला एक पॉइंट आहे, तुम्हाला काही क्वेश्चन दिलाय, फर्स्ट ऑफ ऑल आपण ते डिस्कस करून घेऊ. ठीक आहे. आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की कोणत्या प्रकारचे डिफरंट फंक्शन्स आहे जे विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय द मसल्स इन द बॉडी. म्हणजे जे काही आपल्या बॉडीमध्ये मसल्स आहे वेगवेगळ्या कोणकोणत्या प्रकारचे फंक्शन्स फॉर्म करते. आता सिंपली बघितलं तर 3 प्रकारचे मसल्स म्हणतो आपल्या बॉडीमध्ये राहते. एक राहते व्हॉलेंटरी मसल्स, नॉन व्हॉलेंटरी मसल्स आणि एक राहते कार्डियक मसल्स. आता लक्ष द्या, तुम्हाला बघा तिथे क्वेश्चन दिलाय का, दिलाय ना, बघा. विच डिफरंट फंक्शन म्हणजे जे काही आपल्या बॉडीमध्ये मसल्स आहे कोणकोणत्या प्रकारचे डिफरंट फंक्शन परफॉर्म करते. आता एक व्हॉलेंटरी मसल्स आहे. मला सांगा, तुम्ही जे हात हलवत आहे किंवा हात जर तुम्ही कोणत्या कामासाठी युज करत असेल, तुम्ही चालत असेल, हे कोण सांगते तुम्हाला, तुम्ही ठरवता का आपोआप तुमची बॉडी काम करते. सिंपलची गोष्ट आहे. मला सांगा की तुमच्या बॉडीतले जे काही हात हलत असेल, तुम्ही चालत असेल, ठीक आहे, किंवा तुम्ही कोणत्या फंक्शन किंवा कोणती वस्तू उचलत असेल, तर हे तुम्ही स्वतः करण्याची इच्छा जर राहते तुमची, का तुम्ही कमांड देता बॉडीला तेव्हा करते की ती आपोआपच घडत जाते. तुम्ही कमांड देता ना, ठीक आहे ना, तुम्ही कमांड देता ना की आपोआपच, हा एखादा बसलाय पटकन जाऊन मारून दिले त्याला, असं होते का, नाही ना. किंवा एखादी वस्तू आहे ती उचलायची आहे, नाही, आपला हात आपोआपच काम करत आहे, असं होते का, नाही. तर काय व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय, ह्या मसल्सना आपण सांगतो की हे काम करा. या मसल्सना काय सांगतो, आपण सांगतो की हे काम करायचं आहे, म्हणजे चालायचं आहे, हात उचलायचा आहे, हाताने कोणतं काम करायचं आहे, या सर्व गोष्टी म्हणजे या व्हॉलंटरी मसल्सला कोण आपण कंट्रोल करतो. काय करतो,
आपण कंट्रोल करतो. समजत आहे व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय होते? सिंपली व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय तर असे मसल्स ज्यांना फंक्शन्स घडवून आणण्यासाठी आपण त्यांना कमांड करतो. काय करतो? किंवा आपण म्हणू शकतो त्या मसल्सना आपण कंट्रोल करताय किंवा आपण कमांड देत आहे की या गोष्टी आपण केल्या पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे सिंपली गोष्ट आपला हात जर काय करायचं असेल, हलत असेल किंवा आपण कोणती गोष्ट किंवा कोणतं फंक्शन परफॉर्म करत असेल आपल्या हाताने, ह्या गोष्टी कोणत्या आहे म्हणजे काय तर आपण ज्यांना कमांड देतो. समजत आहे? मग नॉन व्हॉलंटरी मसल्स म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम पचण्याची क्रिया आपल्या हातात आहे किंवा आपण कंट्रोल करतो का? डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे आपण कंट्रोल करत आहे का? नाही. आपण रात्री अन्न खाल्लं असेल, त्याच्यानंतर आता जर सकाळी जेवण करू आपण, त्याच्यानंतर जे काही फंक्शन्स आपण करणार आहे त्या फंक्शन्स जे काही आपण ग्रहण केलं याच्यामध्ये प्रोटीन बनण्याची प्रक्रिया, त्याच्यानंतर जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे या सर्व गोष्टी आपण कंट्रोल करत आहे का? नाही. या आपल्या बॉडीमध्ये घडत आहे, त्याला म्हणतो आपण व्हॉलंटरी मसल्स. आणि कार्डियक मसल म्हणजे काय तर ते आपल्या पूर्ण बर्थ पासून तर डेथ पर्यंत म्हणजे जन्मापासून तर काय मृत्यूपर्यंत जे काही मसल्स आपल्या बॉडीमध्ये काम करत राहते त्याला काय म्हणतो आपण? कार्डियक मसल. आता समजलं कोणकोणत्या प्रकारचे वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करते मसल्स आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे, समजलाय?